माज ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार। प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान, भगवंताचं मनन आपल्या परिसरामध्ये घडावं याकरता 50 वर्षे पूर्ण झालेत आपल्या सप्ताहाला। ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, बुद्धीची प्रगल्भता आपल्या घरातल्या लेकराची वाढावी याकरता वारकरी संप्रदायाचा हा भव्य दिव्य प्रयास आहे। त्या निमित्तानं यज्ञयाग सोहळा असेल, अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, संगीत शिव, महापुराण कथा ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करतो, महाराष्ट्रातले लाडके कथाकार हरिभक्तिपरायण परमपूज्य आदरणीय संतोषजी महाराज आढवणे पाटील कुंभारी आश्रम त्यांचा पुन्हा या ठिकाणी धर्माचार्य परमपूज्य आदरणीय श्री श्री 1008 महामंडलेश्वर योगीराज दयानंद महाराज काशी विश्वेश्वर संस्थान सेलगावचे आहेत। गावचे भूमिपुत्र परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी उद्धवजी महाराज कोरडे यांचा आशीर्वाद पुन्हा या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातले ख्यातनाम गायनाचार्य, मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक उपस्थित आहेत। हरिभक्तिपरायण आशीर्वाद ज्यांचा लाभला असे सोमनाथ अण्णा चौधरी या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत। हरिभक्तिपरायण श्री रावसाहेब महाराज जगताप यांचा आशीर्वाद सप्ताहाला आहे। पुन्हा कार्यक्रमाच्या निमित्तानं गायनाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, स्वर, ताल, लय, आकार, उकार, दीर्घ स्वर, व्यंजन याचा चांगल्या प्रकारचा अभ्यास असणारे या ठिकाणी गंधर्व गायनाचार्य हरिभक्तिपरायण नगर जिल्ह्याचं, संभाजीनगर जिल्ह्याचं, अहिल्यानगर जिल्ह्याचं, पुन्हा अशा 10-12 जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे राहुरीला ज्यांचा जन्म झाला असे हरिभक्तिपरायण सळके गुरुजी उपस्थित आहेत। पुन्हा शास्त्रीय संगीत अलंकार असणारे हरिभक्तिपरायण परमपूज्य आदरणीय अनेक विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये घडवणारे नावाप्रमाणे प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी उपस्थित आहेत। पुन्हा सुंदर चाल गायलेले आपल्या परिसराचं महाराष्ट्राचं भूषण भजन सम्राट हरिभक्तिपरायण गाडेकर गुरुजी उपस्थित आहेत। त्यांना साथ केलेले हरिभक्तिपरायण प्राध्यापक प्रतापजी महाराज कोलते उपस्थित आहेत। जनार्दन बापू या ठिकाणी उपस्थित आहेत। पुन्हा अभिषेक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। पुन्हा हरिभक्तिपरायण विठ्ठल महाराज या ठिकाणी आहे। मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, मृदुंगातली अलंकार, मृदुंगातला पुष्कराज हरिभक्तिपरायण परभणी परिसराचं महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्या मृदुंगाचं वादळ आहे बाबा। अगदी ताकदीनं पखवाज वाजवतात आणि त्याच्यात घुसून वाजवतात, मर्दानी पखवाज आहे असे हरिभक्तिपरायण कृष्णाजी महाराज भोरकडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्तिपरायण नवनाथ महाराज उपस्थित आहेत। वेदमूर्ती श्री शंतनू देवा या ठिकाणी आहेत। कार्यक्रमाच्या निमित्तानं मुरलीधर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्हा सर्वांच्या वतीनं मला फोन करणारे कीर्तनकार, कथाकार, युवा कीर्तनकार, आमचे हृदयस्थ असणारे परम मित्र जनार्दन स्वामी महाराज उपस्थित आहेत। 2 भालदार चौकदार आहेत, तिसरे सुद्धा आहेत, छोटे छोटे वारकरी आहेत, दिग्गज मंडळी उपस्थित, त्यापेक्षा ब्रिलियंट मंडळी उपस्थित, माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध, तरुण मित्र कंपनी या ठिकाणी उपस्थित आहेत। चांगल्या प्रकारची साऊंडिंग व्यवस्था, वायुनंदन साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे। ऑपरेटर आमचा श्रीयुत मुकुंद भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। गोकुळ भाऊ शिंदे आहे। नवनाथ महाराज उपस्थित आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत। मायबापांनो, आल्यानंतर चहा दिला ज्यांच्या घरामध्ये असे
बोडखे दादांच्या तिथं चहा पाजला आम्हाला, जेवण तसंच आहे. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. बाप कसा असावा माय बापांनो? मित्रांनो, बाप कसा असावा? तर तुकोबरायासारखा बाप असावा महाराज. बाप कसा असावा? ज्ञानेश्वर माऊली सारखा बाप असावा. बाप कसा असावा माय बापांनो? तर भगतसिंगासारखा, राजगुरू सारखा बाप असावा घरामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा बाप असावा घरामध्ये, का ज्याला भूत भविष्य वर्तमान काळ ज्ञान विज्ञान प्रज्ञान फिलॉसॉफी तत्वज्ञानाची जाण असावी बापाला. काही जण म्हणतात बाप डेअरिंग करणारा असावा. जरा लक्षपूर्वक ऐका तरुण मित्रांनो, बापाकडे दूरदृष्टिकोन असावा. बापाकडे आहाराचे नियम असावेत, बापाची संगत स्टँडर्ड असावी, आणि बापाचं बोलणं, बापाचं चालणं, बापाचं आचरण शुद्ध असावं. तुमच्याकडे वयात आल्यावर लग्न करतात पोरांचे, का विचारात आल्यावर लग्न करतात? बोला की. लग्नाच्या वयात असावं पोरग, का विचारात असावं? तुमच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं, त्याला मोठं करत असताना त्याच्या दंडातली ताकद वाढायची का डोक्यातली ताकद वाढायची? त्याचं मन आणि बुद्धी जर स्टँडर्ड केली तुम्ही, तर तुमच्या घरामध्ये बाप आणि आई कसे असावेत हे कळलं महाराज. ज्या घरामध्ये पोराचं मन आणि बुद्धी जर तुम्ही प्रफुल्लित करत असाल, एखादा विझून गेलेला निखारा आहे आणि त्याच्यावरती जर एखाद्या विचारवंताने फूक मारली ना अशी, तसं बाप बुद्धीला फुंकर घालणारा असावा. बाप बुद्धीला फुंकल घालणारा असावा. बापाकडे किती प्रॉपर्टी आहे? गुंठा मंत्री, एक पंप, एक जेसीपी आहे. हे नको सांगू तू. तुझ्या बापाकडे किती स्टँडर्ड विचार आहे, आणि ज्या घरामध्ये विचार प्रणाली स्टँडर्ड आहे त्या घरातलं पोरग बापाचं नाव बुडवतं. म्हणजे बापाचं तालुक्यात असेल तर पोरग जिल्ह्यात नाव करतं. एक लक्षात ठेवा. आणि म्हणून घरामध्ये परमार्थ कळावा, ज्ञानोबा कळावे, तुकोबा कळावे, भगवान प्रभू रामचंद्रजी कळावे, भगवान शिवजी कळावे, माता पार्वती कळावी. मायबापांनो, ज्ञानोबाचे आई वडील ज्या घरामध्ये कळालेत, ज्या घरामध्ये हनुमानजीची आई अंजनी माता वडील केशरी कळाले, नाही तर मा सारं रामायण पाठे. कायला पाठे? कशाला पाठ आहे? किती उतरलंय, किती भिनलंय, किती कळालंय, किती समजलं मायबापांनो. आणि ज्या घराला परमार्थ कळाला, नुसता कळून जमणार नाही, तो रुचला, पचला, समजला. ज्या घरातल्या बागतदाराला शेती कसता आली, त्याच्यातून त्याला ऍव्हरेज काढता आलं. 496 गहू किंवा सरबती गहू पेरला. मुरमाटाची जमीन आहे, चांगल्या प्रकारची जमीन आहे, मध्यम स्वरूपाची आणि चांगल्या पोयट्याची आहे. पोयट्याच्या जमिनीमध्ये ऍव्हरेज किमान कमीत कमी 22 ते 24 पोते, बरोबर आहे. मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये ऍव्हरेज कमीत कमी 16 ते 15 पोते, आणि फार कशी तरी जमीन आहे 8 ते 9 पोते ऍव्हरेज आहे. बी एकच आहे, ऍव्हरेज कमी आहे. कारण काय त्याला? कारण काय? काय पॉवरफुल नाही? जमीन पॉवरफुल नाही आहे. आणि मग आपल्या घरामध्ये पीक स्टँडर्ड यावं, पीक. याच्याकरता घरातली जमीन कशी असते? जमीन कळली का? निस्तीच दिसते छान, रूपाचं बाण, ती रिकामान मारी ती चक्र. आपल्या धर्मातल्या स्त्रिया मांग, महार, संभार, कुंभार, तेली, धनगर, वंजारी, माळी, साळी, कुळी, लवार, सुतार, संभार, 18 पगड जातीतल्या स्त्रिया किती झाकून आहेत. लक्षपूर्वक आहे का? डीएड, बीएड, बीपीएड, लॉ, DHMH, इंजिनियर, जास्त शिकलेले पडून आहेत. आणि ते फक्त एवढंच म्हणतात, बुवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकीन, पुण्य म्हणजे बोलतात. ज्यांच्याकडे भाकर आणि पैसा कमवावा एवढंच ज्ञान आहे, ते संप्रदायाला नावं ठेवण्याकरता जन्माला आलेले आहेत. तुकोबरायच्या काळात होते, आपल्या काळात आहे. वावग मानून घेऊ नका.
लक्षपूर्वक आहे का? तुमचं घर किती संप्रदायानं भरलेलं आहे, नुसतं बाहेरून भरू देऊ नका. आता मी महाराजासारखा दिसतो का महाराज आहे? काय वाटत नर्मदा काकू? वय मंगलवयनी काय वाटत? मी महाराजासारखा दिसतो का आहे? काही काही माणसं नुसते बापासारखे दिसतात पण बाप नसतात. वाटत होता संत, निघाला माणूस. कळलं की नाही कळलं मला माहित नाही. हो, दिसत होता बाप, नुसतं बापासारखं दिसून जमणार नाही. जगे ऐसा बाप व्हावा, काय अलौकिकता आहे. बाप होणं म्हणजे सोपं आहे का? बागतदार होणं म्हणजे काय सोपं आहे का? चांगल्या मुलाचा बाप किंवा चांगल्या मुलीची आई किंवा चांगल्या मुलीचा बाप होण्याकरता मायबापांनो धन लागतं का ध्यान लागतं? आपल्या मुलाचे ध्यान कुठे आहे? ऑनलाईन रमीवरती. आपल्या मुलाचे ध्यान कुठे आहे? वेब थिंकिंग, वेब कल्चर, वेब लाईफ. तुमच्या मुलाचे ध्यान कुठे आहे? तुमच्याकडे किती पैसा आहे? बऱ्याच घरामध्ये पैसा आहे पण वास मारतो गुरुजी तो पैसा. वास. बऱ्याच घरामध्ये प्रॉपर्टी आहे, रोटच जमीन आहे, पण घाण वास त्या प्रॉपर्टीतून येत असतो. बऱ्याच घरामध्ये बाप आहेत, मोठ्याल्या गाड्यात फिरत असतील पण कधीच चांगलं बोलत नाही. वास मारतात महाराज. बऱ्याच घरामध्ये तरुण आहेत, 35 वर्षाचे तरुण आहेत. लक्षपूर्वक आहे का? ए ऐका रे, बऱ्याच घरामध्ये तरुण आहे पण त्यांचं तरुण पण विटलेलं आहे. विटलेले तरुण बघितलेत मी, बघतोय मी. काही काहींची बुद्धी विटलेली आहे, काही काहींचे विचार विटलेले आहेत. आणि ज्या घरामध्ये विटलेले विचार आहेत त्या घरात ॲव्हरेज कधीच निघत नाही. हाई ती प्रॉपर्टी, बापाची प्रॉपर्टी संपून मोकळा झाला. माझ्या ज्ञानोबानं, माझ्या तुकोबानं, माझ्या सावतोबानं, माझ्या सैना महाराजानं, माझ्या गोरोबा काकानं, माझ्या चोखा महारानं जे तुम्हा आम्हाला जे ज्ञान दिलं मायबापांनो, हे फक्त पाठ करायला नाही दिलं. हे किती भिनलंय, हे किती रुचलंय, हे किती पचलंय, हे किती समजलंय. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, चला जेवाला चला. जगत असताना तुमच्या नजरेतला भाव कसा आहे, तुमच्या बोलण्यातला भाव कसा आहे, तुमच्या स्पर्शातला भाव कसा आहे, तुमच्या ऐकण्यातला भाव कसा आहे, माय बापांनो याचं नाव परमार्थ आहे. हे बाहेरून जरी एक दिसत असलं विठाला 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 विठाला. अरे वाजव ना. तुम्ही म्हणताल हे मागच्या जन्मातलं वारकरी असेल, अजिबात नाही. हे वारकऱ्याच्या आत्ता संगतीला आहे. हे मागच्या जन्मातलं वारकरी नाही महाराज, हे आता वारकऱ्याच्या संगतीत आहे. मग कुत्र सुद्धा वारकरी होत. आणि काही वारकऱ्याच्या संगतीत आलेले माणसंच नाही, ते माणसं कुत्रे होतात. ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त कुपनाला गावात यायचं आणि सरपंचाला म्हणायचं कुपन कधी येणार हे. अरे कुपने, एक लक्षात असू द्या मायबापांनो, आपल्या घरामध्ये बाप
ब्रिलियंट असावा, शार्प असावा, हुशार असावा आणि पोरांना स्वारी म्हणायला लावणारा बाप असावा. पोरग जर पळत आलं जर म्हणलं ना बाबा काय मला काकाने मारलं तुमच्या मोठ्या भावानं, तर बापाने म्हणावं जाऊ दे तुझा मोठा बाप आहे तो, मारू दे ना तू माझा भाऊ आहे, उगच मारणार नाही, तू चुकला असेल कुठंतरी मोटरसायकल तरी इथं केलं असेल तो काही, कोणाला तरी कट मारला असेल तू, उगच मारणार नाही तो, सॉरी म्हणून ये तुझ्या काकाला. पुन्हा पोरगा आलं काका मला मारलो आप्पाने, का कोण कोण आप्पा, तुमचा थोरला भाव. आणि काही काही बाप म्हणतात तू दांडा घे मी क्वायता घेतो त्याचा खोबा काढू आपण, चाल. होपलेस बाप आहे, होपलेस. बाबा बाप होण्याकरता विठ्ठलपंत कळणं महत्वाचं आहे. बाप होण्याकरता माझ्या माऊलीची आई आई होण्याकरता रुक्मिणी कळणं महत्वाचं आहे. बाप होण्याकरता राजशहाजी कळणं महत्वाचं आहे आणि बाप होण्याकरता आई होण्याकरता राजमाता जिजाऊ कळणं महत्वाचं आहे. कुठे आहेत आम्ही आता? आम्हाला दुसरीची फॅशन भारी वाटते, आमच्या स्त्रीनं कपडे अंगभर घालूच नाही असं वाटतं. काही काही घरातलं स्त्रीचं सौंदर्य विटलेलं आहे गुरुजी, विटले दिसायला सुंदर आहेत पण ते झाकावं का उघडं करावं हेच तिला कळे. घांगी 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 ब्लाऊज तुमच्या घरातल्या सुनांचा, तुमच्या घरातल्या मुलींचा इथपर्यंत असावं का इथपर्यंत असावं? बोला ना, इथपर्यंत की इथपर्यंत? आई आई सांग ना. आणि मागचा गाळा कुठपर्यंत? हो, ज्या घराला राहणं कळालं नाही त्या घरातल्या लेकराला जगणं कसं कळावं हे कळल का? परमार्थ म्हणजे सोपा नाही. बस झेंडा घातला ना बा निघाला. अजिबात नाही. महाराज महिन्याचे वारकरी बसलेत माझ्या समोर, त्यांच्या सानिध्यात मुक जनावर आलं. वा वा वा. ते त्याच्या बरोबर बोलते, बस इथं. ते बसलं नाही परमार्थात त्याने हो, चेहरा सांगतो 82-84 वर्ष वय आहे त्यांचं. म्हातारपण कसं असावं तर असं असावं. वा. नाही तर नसलेलं बरं. तरुणपणात मजा केली आणि 52 वर्षाच्या पुढे गेला त्याला चालता येईना. फुटलेल्या गाडी घेऊन भाळाभळ गळतो मागून पुढून. एक लक्षात ठेवा, ज्याला तारुण्य सांभाळता आलं त्याला म्हातारपण सांभाळता आलं. ज्याला तारुण्य सांभाळता आलं नाही त्याला म्हातारपण कसं सांभाळेल? ते ज्ञान पैगा बरवे जरी मणियाथी आणावे मग संता त्या भजावे सर्वस्वेसे. म्हणून जगत असताना घरामध्ये बाप जगी ऐसा बाप व्हावा. पंडूराजाला किती मुलं होते? इकडून बोला की 5 आहे. आणि पुन्हा तुम्हाला विचारलं धृतराष्ट्राला किती मुलं आहेत? सांगा की हो आई 100 आहे. कोणते जगले आणि कोणते मेले? कोणते? जे टूर करणारे होते का? फाडून टाकीन उचलून टाकीन मावाला नाट नाही करायचा. येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हागणे को बैठे. कोण आहोत आपण? आपण त्या वंशातले आहोत. आपण येऊन येऊन येणार कोण याच्यातले नाही. लक्षात ठेवा, एवढं मोठं कार्य उभा करायचंय, कितीतरी लाख खर्च करायचाय. मग मंडपवाल्याचे बाबा लोकांचेच घर भरायचे का? ओय ओ नाना
कुणाचे हे कुणा करताय? माय बापांनो लक्षपूर्वक आहे का? घरामध्ये पोरग ना राजात जन्माला आणायचं. आणि एक लक्षात ठेवा, बाळंतनीनं असं बाळंत व्हावं, एक तर तिच्या बाळंतपणात संत जन्माला यावं, नाही तर शूर जन्माला यावं. जननी जने तो हुए साजने संत भैया नाही तो बाज बनी काहे बिगाड़े नो हे रामा काहे बिगाड़े नो. हे जननी जने तो हुए साजने संत भैया नहीं तो बाज बनी काहे बिगाड़े नो हे रामा काहे बिगाड़े नो. जननी जणे तो ऐसे जणे, बाळंतनीनं बाळंत व्हावं, एक तर संताला जन्माला घालावं, नाही तर एक तर वीराला जन्माला घालावं. मग आमगडी नको, कायम येड्या बाबळे खाली पडलेले. एक लक्षात असू द्या, आई आपल्या घरातल्या लेकराला संस्कार, आपल्या घरातल्या लेकराला पहिला शब्द बोलतोय ना, तुमच्या घरातलं लेकरू पहिला शब्द कोणतं बोलतं समजायचं, त्याचे संस्कार चांगले. तुमचं पोरग जर भजन चालू झालं असं करत असेल तर समजायचं योग्य आहे. तुमचं पोरग विठ्ठल याम याम समजायचं ब्रिलियंट आहे. आणि समजायचं हे जर म्हणत असेल आणि आईनं बापाला जर राग येत असेल, हे टाळ नाक वाजू, इथल इथल नक म्हणून. समजायचं माझे नाथ बाबा म्हणतात, काय माय गेली होती भूतापासी हरी नाही मुखासी. अरे मुडा, माय बापांनो म्हणून जगत असताना काही काही सिटीमध्ये पोरं जर विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले तर त्याचे मम्मी पप्पा म्हणते, असं का रे, कसं किती ओल्ड विचाराचं पोरग शेल मला आलाय. जरा हे गा तू, जरा काय म्हणतात त्याला, रॅप रॅप हा हे म्हण जरा. घरामध्ये जर रॅप शिकवत असाल तर ते रॉंग व्हायला काहीच वेळ लागत नाही. आणि रॉंग होऊन म्हाताऱ्यालाच उचली तर ती धर म्हातारा का टाक खोबीवर का काढा खोबा. मला ज्या घरामध्ये आहार कळालेला आहे, ज्या घरातली आहार बनवणारी अंजनी माता आहे, ज्या घरातली आहार बनवणारी ज्योतिबाची सावित्री आहे, ज्या घरामध्ये आहार बनवणारी तुकोबरायची आवली आहे, का भूमीचे मार्दव सांगे कोंभांशी लवलव नाना आचार गौरव सुकुलेनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. काका फळे रसाळ गोमटी फळे रसाळ रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी रसाळ शुद्ध बीजा बोटी, शुद्ध बीजा बोटी, शुद्ध बीजा बोटी, शुद्ध बीजा बोटी, शुद्ध फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ फळे फळे रसाळ. बीजाची शुद्धता, रसाळ आणि गोमटी यावेत याच्याकरता जमीन सुद्धा निचरा होणारे लागेल. जमीन म्हणजे तुम्ही आहात. आई बाप क्वालिटीचा, आई क्वालिटीची. घरामध्ये क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर हे लेकर जन्माला येतात. गांगे गुंगे नाही, लोकांच्या वरती गाजिणारे नाही. एक लक्षात ठेवा, लोकांचे काम करणारे नाही. धर दमुक गुड्यान बरं द्या, आहेत ना बरेच जण, पाण्याची बाटली आण बरं द्या, मी 5 रुपये घेऊ का मग घे दर. घेणं देणं कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 4-4 पिणं.
घरामध्ये एक आहे मायबापांनो, आई तू फार महत्वाची जबाबदारीची भूमिका निभावं लागल. तू इथून पुढं चार भिंती त्यात बसून फसवणारे माणसं जन्माला आलेले. चार भिंतीच्या आत बसतील आणि तुमचा अमाऊंट बॅलन्स कवाच कट करतील. आणि मग ते म्हणतो मग पैसे कस काय गेले काय नो. अरे तू गांगे आहे तू. नाही तिकून पोरगी बोलत होती, गोड 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 बोलत होती, तिनं मग अकाउंट नंबरच चित्रून घेतला. अरे तुला काही ठेवणार नाही. तुझी बुद्धी किती पॉवरफुल आहे. इथं किती स्टँडर्ड आहे. पोरांची हेअरस्टाईल का हेअरस्टाईल. लेकरं मोठे करायचे म्हणल्यानंतर ते किती शाळेत कोणत्या आहे, कोणत्या स्कूलला आहे, कुठं पुण्याला आहे का मुंबईला आहे का संभाजीनगरला आहे का भिवंडीला आहे का लातूरला आहे का कुठे आहे याचं घेणं देणं नाही मायबापांनो. पण तुमचा मुलगा घरात त्याचा बेसमेंट त्याचा पाया किती स्टँडर्ड आहे. घरामध्ये त्याचा पाया किती स्ट्रॉंग आहे. नाही तर मग कॉलेजला गेलं तर मग तेरे बिन जिया नाही लागा मेरा राजा. आणि काही तर काय करू बाई ग जीव हवे डावला. कशाला येडा करते तू जीव. जीव काय येडा करते तू. सावळा मुरलीवाला आडवा. अरे कुडून हे कुडून काढा काय नो. हे कुडून आहे गात्यातलं आहे का मात्यातलं आहे. आणि लोक त्यांना लय डिमांड देतात. खऱ्याला शिळा टोकडे आणि त्वराला मलिदा. लक्षात ठेवा. म्हणून जगत असताना परमार्थ कळणं म्हणजे 1 अन 2 अन 4 दिवसाचं काम नाही, वर्षाचं काम नाही, 1.5 वर्षाचं काम नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवड. कितीतरी जन्माची पुण्याही लागते. त्यावेळेस बापाचा आज्याचा पंजाचा DNA स्टँडर्ड होत असतो. हे रक्तात भिनलेले गुण लागतात महाराज. काही घरामध्ये 8 वर्षापासून ऐश्वर्य नाही, 8 पिढ्यापासून ऐश्वर्य. किती परंपरा त्याची कुळ शुद्ध. परंपरा त्याची कुळ शुद्ध. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. परंपरा ज्ञानदेव म्हणे नामजप हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आणि कुळाला शुद्धता येण्याकरता आहाराची शुद्धता. आणि आहाराची शुद्धता घरामध्ये जपणारी अन्नपूर्णा. अन्नपूर्णा फार स्टँडर्ड लागते. घरातल्या जर 3 गोष्टी उघड्या पडल्या ना, जबाबदार महिलांना सांगतो, जबाबदार घरातल्या जर 3 गोष्टी उघड्या पडल्या तर घर उघड्यावर यायला काहीच वेळ लागत नाही. तर कोणत्या 3 गोष्टी आहेत. एक तर धन झाकलेलं असावं, ज्ञान झाकलेलं असावं आणि घरातली स्त्री झाकलेली असावी. 3 गोष्टी. काही स्त्रिया म्हणतील त्याला काय होतं आम्ही कसंही ब्लाऊज शिवू. तुम्हाला माहीत असेल नसेल पण आपले जुने लोकगीतं सुद्धा फार खूप सुंदर होते. त्याच्यातला भाव फार मोठा होता. लता दिदींचं पूर्वी रेडिओवर लागायचं ते गीत, लोकगीत होतं की तेजीवाला राखायाच राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. याच्या पुढचं बघा शब्द, लाख नजरेनं अंग माझं बाटलं. लोकांच्या नजरेनं सुद्धा अंग बाटत असतं. काहींच्या नजरात फक्त वासना आहेत आणि त्या वासनामय नजरा जर आपल्या घरातल्या स्त्रीच्या शरीरावर पडल्या आणि ती स्त्री ज्या घरात राहते त्या घरातल्या फ्रिक्वेन्स बदलायला काहीच वेळ लागत नाही.
लहरी बदलायला काहीच वेळ लागत नाही. तुम्ही परमार्थ म्हणजे काय महाराज, ज्याला कळाला त्याच्या घरातला अनर्थ पळाला, आणि ज्याला कळालाच नाही मायबापांनो हाय तिथंच आहे, ते पुढं जायना माग यायना. आज यांनी सपर बांधलेलं आहे त्याचं फक्त पात्रट बदली त्यात गळायला लागलं. कुठे आहेस तू, कुठे आहेस? ज्या घरामध्ये संस्कार आहेत, ज्या घरामध्ये संस्कृती आहे, ज्या घरामध्ये आहार आहे महाराज, त्यांचे सपराचे बंगले व्हायला काहीच वेळ लागला नाही. आणि ज्या घरामध्ये आहार नाही, संस्कार नाही, संस्कृती नाही, ते बंगल्यात राहत होते, पण त्या बंगल्याचं सपर व्हायला काहीच वेळ लागलं. काही काहींकडे खूप प्रॉपर्टी होत्या, संपल्या. आज्याच्या आणि बापाच्या तर जागिऱ्या होत्या, पोराच्या हातात दिल्या, पोराने तर गुंटा ठेवला नाही. म्हणलं आता काय करतो पोरग, ते म्हणे आता एसटी थांबली का खिडकी बशी, त्याला थंडगार पाण्याच्या बाटल्या, खारे शेंगदाणे, लेमन गोळे. ज्यांना काहीच नाही कॉलेजला दिलं पुण्याला ठेवून, ते म्हणे 10 वर्षांनी पुन्हा आले. बाकीच्या माणसाने विचारलं वय भाऊ पोरग काय करतं, ते म्हणे कांदे लावायच्या बयाच्या टोळीचं मुकदम आहे. म्हणलं 10 वर्ष पुण्याला जाऊन नुसतं कान आगण्या कान संडाचे खड्डे भरण्या का, काय केलंय तुझ्या पोरानं? तारुण्य घासावं लागतं. ज्ञान डाउनलोड करण्याकरता तरुण पण घासावं लागतं महाराज. पहिलवान व्हायचं ठरलं तरी जीव जाळावा लागतो मेणबत्ती सारखा. गायक व्हायचं ठरलं तरी सुद्धा ह्या गोष्टी लय महत्वाच्या आहे गुरुजी. तुम्हाला जर म्हणलं कार्यक्रम झालं, तुम्हाला थम्सअप पाहिजे तर प्याता का तुम्ही? मिरिंडा, सरप्राईज, इस्तंप नाही मिळणार तुम्हाला. हे जपावं लागणार आहे. तुम्ही जपले म्हणून गुरुजी तुम्ही महाराष्ट्रात आहेत महाराज. जे मुलं तरुण पण जपले त्यांच्या भेटीसाठी 2-2 महिने अपॉइंटमेंट घ्यावं लागत असते. ज्या तरुणी आपलं तरुण पण जपल्या त्या सिंधू नावाचं मशीन कंप्लीट करत असत. मिशन सिंदूर नावाचं मिशन कंप्लीट करणारी, जिनं आपलं तारुण्य जपलं, आपली ताकद जपली. आय कॅन डू, मी करू शकते, मी बनवू शकते. आणि काही काही पोरीला काहीच कळत नाही. उलची कोणी चांगलं बोललं का, गोड गोड बोललं का, ती म्हणजे चुडा केली जा, भगा केली जा. कुठे तुम्ही? हे फार महत्वाचं आहे. कोणी फसवल तुम्हाला. अहो 300 रुपयाचे रिचार्ज वारी पुरी पळून नेल्यात. किती? 300 रुपयाचे रिचार्ज वारी. ऍपल फोन घेऊन दिला तिनं मतरच आणलं. कुठपर्यंत आहात तुम्ही? तुमचे हे किती स्टँडर्ड आहे? हे स्टँडर्ड होण्याकरता पोटात काय जातं दिवसभरात? दिवसभरात जर एका दिवसात जर पोटाचं चुकीच गेलं ना पोटात, तर दिवस खराब जातो. तुमच्या डोक्यात जर चुकीचं गेलं ना, आयुष्य खराब हो जायला काहीच वेळ लागणार नाही. आपले आयुष्य खराब करण्याकरता बरेचसे जण बसलेले जाहिरात घेऊन, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए. मासडीच्या गोठ्यामध्ये जर दिवसभर 50 इंची LED TV वरती जर कॅडबरीची जाहिरात वाजवली ना, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, कुछ मीठा हो जाए, आणि संध्याकाळी तिला जर डालं भरून कॅडबरी ठेवल्या ना, ती खाईल का हो? आपण संध्याकाळी दिवसभरात आपल्या घरातली स्त्री जर जाहिरात पाहती, संध्याकाळी म्हणती ऊच लेके आना. म्हणले क्या लगता है? ते म्हणले जीवनात सौंदर्य बहरले. एक पोरगी नाचत होती, असं डान्स करत होता. एक फिल्म प्रोड्युसर तिथून चालला होता, त्यानं बघितलं. तो तिच्याकडे असा काय म्हणते त्याला, आकर्षित झाला. माईक घेऊन गेला आणि तो तिला म्हणू लागला, वाव कोणत्या कॉलेजमध्ये आहेस? ती म्हणले मी आणि कॉलेज. तिकडून एक डुबरी पोरगी पळत आली स्लो मोशन मध्ये, मम्मी. म्हणलं वाव मम्मी.
कसं शक्य आहे? ती लगेच म्हणली जी म्हणा आता सौंदर्य बहरले. निस्ती स्किन ग्लो नका करू, बुद्धी ग्लो करा. न पाविजे समाधान, न पाविजे चिंगम होते. जा तिकडे. काय नेमकं सापडलं नाही मी त्याच्यामुळेच बोलील. तो काय नाव आहे बोऱ्या? तो नाव काय? हा याच हा सुमित. आणि तो अजय. हे खाजवू नका भाऊ. हे खाऊन जर महाराज झाले तर तुम्ही तुकोपर राहायला काही उलट सुलट बोलता. ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्यांनी काल्यात दिवशी प्लॅस्टिकची पिशी घेऊन यायची आणि बुंदी घेऊन जायची. महाराज काय गोड प्रमाण दिलं. विचारा वाचून न पविजे समाधान. महाराज ज्या घरामध्ये विचार आहेत त्या घरामध्ये पोरं रडत बसत नाहीत. ज्या घरामध्ये विचार आहेत अण्णा दादा त्या घरातले पोरं कधी त्यांच्या जीवनात नैराश्य येत नाही. ज्या घरामध्ये विचार आहेत त्या घरातले पोरं कधीच वाईट वळणारा किंवा नशेला कारणीभूत ठरत नाहीत मायबापांनी. त्या घरामध्ये विचार आहेत ना तर त्या एक कविता होती कुसुमाग्रजची मला 12वीला. किती वादळे आली संकटे आली वाकणार नाही हा काना पाठीवरती थाप टाकून तुम्ही फक्त लढ म्हणा. आणि आमच्या पाठीवर थाप टाकण्याकरता संतांची मांदिळी मायबापांनो महाराष्ट्रामध्ये. माऊली इतकं दुःख कोणाला आहे जीवनात? इथं कोणाला आहे का? ज्ञानेश्वर माऊली इतकं दुःख? गुरुजी हे आई मुक्ताबाई इतकं दुःख तुमच्या जीवनात आहे का? मुक्ताबाई 4 वर्षाची आहे. आई गेली वडील गेली तरी बी डटके जीनाच्या तिथे आणि जगवलं. भाऊ बलात्कारे प्राण ओढत होता आणि इंद्राणीमध्ये नाही मायबापांना या जगात राहायचं नाही असं माऊलीनं ठरवलं. तर मुक्ता आईनं माऊलीला सांगितलं तू योगी आहेस. योगी पावन मना पावन मना. योगी पावन मना. योगी पावन मना. साहे अपराध साहे अपराध जनाचा योगी पावन मना. योगी पावन मना. अपराध साके अपराध
योगी पावन मनाचा. आणि आपल्या घरामध्ये योगी जन्माला यावेत, भोगी नव्हे. आणि योगी जन्माला यावेत याच्याकरता बापाला तरुण पण कळणं महत्वाचं. 15 ते 25 वर्षे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं महत्वाचं. 15 ते 25 वर्ष स्टडी करणं महत्वाचं आहे. चांगल्या प्रकारचं पहिलवान तरुणपण एक म्हातारपणे. बोला ना तुम्ही. चांगल्या प्रकारचं पहिलवान तरुणपण एक म्हातारपणे. बोला ना. तरुणपण. चांगल्या प्रकारचा क्लास 1 अधिकारी तरुणपण एक म्हातारपणे. स्पर्धा परीक्षा MPSC कधी तरुणपण. चांगल्या प्रकारची शेती, चांगल्या प्रकारचं मृदुंग कधी शिकायचं, चांगल्या प्रकारचं कीर्तन तरुणपणे, चांगल्या प्रकारचं गायन, आणि मिलिटरीमध्ये भरती तरुणपण, लगन आणि परमार्थ. काही म्हणतात बाप पलढर प बाबा. कशाला येतो तू? तुला काही समजाना उमजाना आला तर आला तरी बी म्हणतात. काही 82 वर्षाचे म्हातारे माणसं माळा घालायला येतात कधी कधी. फार सारी गाडी पडून आणलेली, हेडलाईट फुटलेले, हिल अरेंजमेंट गेलेली. मग बाबाकडे येत मग म्हणायच बाबा. मी म्हणलं काय? मग माल घालायची होती. मी म्हणलं पार पाडून गाडी पेट्रोल पंपापर्यंत आणली ना, आता काय टाकी फुल करीतो. हेडलाईट खालीवर झालेले तो हे, रेडिएटर फुटलेलं. कुठं कशाला काय? तो ढक मारायला बराफ. काय मारायला बराफ? मला खरं सांग. ते म्हणलं आता पोरं आणि ना मलाही सावाना. दातपैडीवर माळी घालायच्या भानगडीत पडूच नका. खोबा मोळडीवर कमी स्पीडना मोटरसायकल चालायच्या भानगडीत पडूच नका. एक जण 40 ना चालायला लागला. मी त्याला म्हणलं लई दमन चालवत रे. ती म्हणे 2 वर्षापूर्वी जे असा U-टर्न आणायला गेलो का, जी खोबा सटकला का बाबा, असाच झाला. असा उतरून असा चालला. आणि मग म्हणला मी 40च्या पुढे जात नाही. म्हणलं सारा दात पडली आणि खोबा मोळडा तू आता जामटू शकत नाही भाऊ. 40 एकर जमीन संपल्यावर दारू सोडायची का जमीन संपायच्या अगोदर दारू सोडायची? कधी कधी ऐ बेवड्या हो. अरे काही जण जाते 40 एकर संपून टाकली. मग म्हणले बाबा. म्हणलं काय? माळ घालायची. माळ घालायची. म्हणलं कमून? ते म्हणे आता गुंठाने राहिले खायला. कधी सगळं संपल्यावर सावध नका हो ना माय बापांनो. याच्याकरता पहिलं चरण महत्वाचं. टाळी वाजवा एका सुरात. पाठीमागचे जगी ऐसा बाप भावा 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 भावा. जगी ऐसा बाप भावा 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 भावा. बाप भावा जाता वंश जाता
जाचा वंश मुक्तीस जावा 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 कोटा येता हरणे पाप हरणे पापा कोटा येता हरणे पापा जाचा वंश मुक्ती सदा आमच्या कृष्णा महाराजाला प्रभू नारायण बोचरे यांनी 500 रुपये बक्षीस दिले. वा वा वा. माझ्याकडे नव्हते, मला द्यायचे होते. माझ्याकडे गुळाची डबी आहे फक्त, काही नाही. पण प्रभू दादाने 500 रुपये तुम्हाला दिले. अजून बी आले होते पण त्यांनी खिशात ठेवून दिले पुन्हा कमवता. कोण होते ते? नाव दादा भाऊ शेळके. हा तिडके देऊन टाका त्यांना. आपापले निष्पाप हात वरती करा बरं. टाळ हात वर करा सगळे बरं का. हा आणि आपल्याला एक टाळी वाजायची. एक टाळी म्हणजे कशी बघा. एक रखुमाई क्या बात है. आनंद आहे. चला आज की आनंद की जय हो. या ना लाड सांगवीकर या इकडे. लाड सांगवीची या. अन्नदान आहे त्यांचं. या ठिकाणचे आजचे दिवसभराचे अन्नदाते समस्त गावकरी मंडळी लाड सांगवीकर त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होत्या होत्या. घे ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. मुक्तीस जावा म्हणजे माय बापांनो बापाचं नाव पोराने मोठं करावं. काही काही बाप असे आहेत गुरुजी बरं का. गाडेकर महाराज बरं का, महाराज शेळके गुरुजी, कातकडे गुरुजी, काही काही बाप असे आहेत मरून 5-5 वर्ष झालेत, 10-10 वर्ष झालेत महाराज मरून. पण मग आजही संभाजीनगरला त्यांचे पोरं गेले आणि मोठ्या दुकानात जर बापाचं नाव सांगितलं तर दुकानदार खुर्ची काढून बसायला देतात. बसा, पैसे नाही तो राहू द्या हो,
कुणाचे आहेत तुम्ही? अहो तुमच्या बापाचं नाव जिल्ह्यात आहे आणि मग तुम्हाला 2 आणि 4 लाखाचा आम्ही उधार देऊ शकत नाही का? तुमच्या बापाच्या नावावर घेऊन मेले हो, मरू द्या, पण आम्हाला माहित आहे तुमच्या बापाच्या रक्तातला गुण कसा आहे. हो, काही बाप 15-15 वर्ष झाले मरून गेले, पण पोरांनी आजूक मोठमोठ्याला यादीवरचं नाव खडवलं नाही. ते म्हणते बापाच्याच नावावर राहू द्या. असे बाप आहेत काही माय बाप. आणि काही बाप दुकानात पोरग गेलं ते म्हणते तू बाहेर वय, बाहेरच वय, तू थांबूच नको. म्हणलं का म्हण? ते म्हण तो म्हातारा लय खळगुट होत. बाप ज्या बापाला व्यवहार कळाला, बाप ज्या बापाला आहार कळाला, बाप ज्या बापाला संस्कार कळाले, बाप ज्या बापाला संगत कळाली, बाप ज्या बापाला पंगत कळाली, आणि मग म्हणतात जगी ऐसा बाप व्हावा. महाराज बाप होण्याकरता वय नाही लागत, बाप होण्याकरता विचार लागतात. माझ्या छत्रपती राजाने रायडेश्वराच्या मंदिरात जाऊन आपल्या हाताची करंगळी कापली आणि महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक केला आणि गुरकलं ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करल. माझ्या राजाचं वय होतं का विचार होते? गुरुजी विचार होते. माझ्या माऊलीनं नेवाशा मंदिरामध्ये आल्यानंतर सच्चिदानंद बाबा थावरे यांना जिवंत केलं. मस्तकावरती हात ठेवला आणि जिवंत केलं. ते म्हणले तुम्ही सच्चिदानंद आहात, अरे तुम्हाला अजून फार मोठं काम करायचंय. मग माझ्या माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली, ही वयात आल्यावर सांगितली का विचारात आल्यावर सांगितली? गुरुजी विचार दादा, विचारात आल्यावर सांगितली. ज्या घरामध्ये विचारात लेकरं आहेत माय बापांना, त्या घरामध्ये बाप आणि आई फार मोठे आहेत. बाबा फार मोठे आहेत. आणि मोठ्या लेकराचे आई वडील होण्याकरता मोठे पैसे नाही लागत, मोठे विचार आणि शुद्ध आहार लागतो माय बापांनो. त्यावेळेसच मोठ्या लेकराचे आई वडील तुम्ही होतात, नाही तर डुकरीनीला लई पिल्लं होते. कळलं का नाही कळलं? आपल्या घरामध्ये जन्माला यावं तर राजासारखं यावा, आणि जन्माला यावं तर माझ्या तुकोबरायासारखं, माझ्या माऊलीसारखं लेकरं जन्माला यावं नाही. आणि म्हणून जगत असताना ज्या बापाला वेळ काळ कळाली, ज्या बापाला तरुणपण कळालं, त्या बापाचं जीवनामध्ये म्हातारपणात चांगलं जात असतं. ज्या बापाला तरुणपणच कळालं नाही, तरुणपणे काय करावं, कॉलेजच्या वयात काय करावं हे जर कळालंच नसेल तर तो बाप, जन्माला येणारे पोरं सुद्धा सक्सेस नसतात, अनसक्सेस असतात. ज्या घरामध्ये बापाला वय 15 ते 25 या वयातलं कर्म कळालं गुरुजी, ते बाप शेवटच्या श्वासापर्यंत राजे आहेत. ज्या पोरीला कॉलेजचं वय कळालं, ऐका रे लक्षपूर्वक ऐका, इथं बऱ्याचशा मुली आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझ्या मुलीसारखे आहात तुम्ही. ज्या मुलीला कॉलेजचं वय कळालं, आपल्या आईनं बापानं आपल्याला कॉलेजला टाकलंय, जिला संधीचं सोनं करता आलं, तिच्या गाडीचा दरवाजा उघडण्याकरता सिक्युरिटी आहे, आणि जिला संधीचं सोनं करता आलं नाही ते आयुष्यभर खडी फोडीन, उक्त्यात जाईन, आणि मग तीच गाणं म्हणती, सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. हे पळून गेलेल्या पुरीची टेटच आहेत. अना सासरा माझा दसरा वाणी, धीर माझा लक्ष्मणा वाणी. गप ग, कुठे आहे काय? हो, जे मोठमोठे विचारवंत आहेत ना, ते कोणाचं टेटस ठेवत नाही, ते स्वतःचं टेटस निर्माण करत असतात. आणि जिला स्वतःचं टेटस निर्माण करता आलं, ज्या बापाला स्वतःचं स्टेटस निर्माण करता आलं, समजायचं त्या घरामध्ये ज्ञानोबाचे आणि तुकोबाचे मोठे आशीर्वाद आहेत माय बापांना. ज्या घराला टेटसच निर्माण करता नाही आलं, ते घर नाही आहे तसंच आहे माय बापांना. म्हणून जगत असताना जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. मुक्तीत जावा म्हणजे नेमकं काय असावं, पुढच्या शरणात सांगितलं.
ज्ञानदेव माय बाप हे आवडते गायक आहेत महाराष्ट्राचे, पण त्यातली त्यात आमच्या नेवाशा तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे भूषण असणारे परमपूज्य आदरणीय नारायणगिरीचे शिष्य असणारे श्रीयुत महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांचे जवळचे आहेत महाराज आणि लेकरावनी सांभाळतात त्यांना, पोरासारखं सांभाळतात. असे आनंदाचं वातावरण आहे, समाधान आहे. आणि हा कृष्ण महाराज आमचा गोड माणूस आहे. कोणी कसं असू द्या सगळ्याला सबदून घेणार, मस्त वाजवणार, काही नाही, असं मस्त आनंदाचं वातावरण असणारा माणूस आहे. असंच मोठे मोठे खूप मोठे व्हा. तुम्ही मोठे झालात आम्हाला कधी विसरू नका, आमचंही कीर्तन वाजत चला. वर्षापासून नियोजन करतात. गुरुजी कुठे गेले? वर्षापासून नियोजन, 1 वर्षापासून पळतायत महाराज. स्वामी 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 हां स्वामीच आहेत ना ते. तुमचा नामकरण विधी झाला महाराज, स्वामी झालेत तुम्ही. 1 वर्षापासून पळतायत. कशाची तमानं बाळगता, ऊन वारा पाऊस धारा याची तमानं बाळगता. एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन करून एवढे मोठा समाज निर्माण केला. इथं संपूर्ण सगळे तरुण आणि तरुण मंडळी उभा करण्याकरता चांगला तरुण असावा लागतो ना. हनुमानासारखं काम केलं तुमच्या पाठीमागे. नल नील जामुवंत सुग्रीव वाली सगळे आहेत ना. जामुवंत सुद्धा तुमच्या पाठीमागे आहेत सगळे. आमचे सभापती साहेबांचे चिरंजीव आहेत तुषारदादा इथं आलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हे सगळं कार्य करायचं असतं. तरुणांनी एकत्र यायचं, मदत करायची, मदतीचा हात द्यायचा. एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ जमविला. ह्याच्यातून रिझल्ट काय यावं आपल्या पोरांना, आपले पोरं व्यसनमुक्त व्हावेत. याच्यातून रिझल्ट काय यावं आपल्या मुलीला, आपल्या मुलीनं आचरणाचं नियमाचं पालन करावं. हा रिझल्ट आहे परमार्थाचा मायबापांनो, बाकी काय आहे तरी. ज्या घराला हे कळालं ते घर मोठे मोठे हळूहळू डाळे डाळे तुम्ही चांगले होणार, मोठे होणार, जीवनामध्ये आनंद येणार, निडरपणा प्राप्त होणार. मी करू शकतो, मी बनवू शकतो, हा आत्मविश्वास देणारे शक्ती म्हणजे अध्यात्म आहे मायबापा. अन्यथा नाही, बरेच वाहून गेले, संपलेत, काळाच्या ओघामध्ये संपून गेले. छोटे छोटे संकट आले, संकट पचू शकले नाही म्हणून नशेच्या आहारी जाणारे तरुण मी पाहिलेत महाराज. संकट पचवण्याची ताकद देतो याचं नाव परमार्थ आहे. आणि ज्या घरामध्ये कॅन्डू वृत्ती आली आणि लात मारीन तिथं पाणी काढायची ताकद, विचारामध्ये खुमारी आली ना, तर आपण मायबापांनो माऊलीसारखं जीवन जगू शकतो. माऊलीकडे काय होतं, आपल्याकडे काय आहे? आपण माऊलीपेक्षा व्यवस्थित स्टेबल आहोत ना आता. आईनं वडिलाने ज्यावेळेस त्याग केला देहांत प्रायचित्ताचा, त्यावेळेस माऊलीकडे जमीन होती, धन होतं, फक्त बुद्धीचं वैभव आहे मायबापांनो. माऊली किती ज्ञानी. एक जणाने विचारलं, ज्ञानेश्वर माऊली किती ज्ञानी? म्हणलं ज्ञानालाच हातपाय फुटले. आपले पोरं किती ज्ञानी. माऊलीच्या जीवन जर आपल्या जीवनामध्ये उतरलं तर आपले पोरं दारोदार भटकणार नाही. भटकणाऱ्या जीवाला शांत करण्याची ताकद तुमच्या पोरात येईल. शांत करण्याची ताकद. माऊली फिरले नाही, आई गेली, वडील गेले, आणि आत्ताच्या कलियुगामध्ये ज्याला आई नाही, बाप नाही, त्यांच्याकडे संस्कार पहा तुम्ही, अजिबात नाही. पण ज्यांना आई वडील सोडून गेलेत त्यांनी भटकायला पाहिजे होतं का? भटकायला पाहिजे होतं. पण भटकणाऱ्या जगाला शांत करण्याकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला महाराज. आपल्याला तर कशातच काही नाही, कशातच काही नाही तरी म्हणलं टेन्शन गो, मला एवढं टेन्शन. अरे तू गांग्या आहे भाऊ, तुला टेन्शन नाही. तू फक्त लहान आल्या वगैरे घ्यायच्या, त्या बादराय बोदरायच्या, मोठ्या करायच्या, जवळ आल्या की इकायच्या. याच कामाचा आहे तू, याच कामाचा आहे तू. नाही तर 2-4 शेरडा घ्यायच्या, हैर्या वय हैर्या वय, अरे फिर ना, बोकडी मोठले करायचे आणि इकायचे. एवढ्याच कामाचा आहे तू. बरोबर आहे का नाही? ही स्तंपाचा अंगठा दाखिला तिने मला बी. स्तंभ काय म्हणते रे तिला बरोबर? ही स्तंभच ना.
मग थम्स काय म्हणते त्याला दादा? थम्स थंपस आहे ना. नाही आम्ही प्रवासाला गेलो तिकडं खाली गेलो खानदेशकड नाही कुठं रे तिकडं घनसांगवीकडे गेलो मच्छिंद्रनाथ चिंचोलीकडं. आजीबाईचं हॉटेल होतं. मी म्हणलं आजीबाई काय गार आहे का काही? ते म्हणले हीच थंपन सप्राईट आहे म्हणे. हा सप्राईट आणि हीच थंप कळलं ना. आम्ही कळून घेतलं म्हणलं इकडे स्प्राईट आहे आणि थम्सअप आहे. मी म्हणलं रस दे ताक दे काहीतरी दे. आता बरेच जण रसवाले असे झाले रस प्यायला या म्हणलं माय. अरे तो यातच रस राहिला नाही तू कुठं रस प्यायला बोलितो. बस मग मावान गोवा खाऊ 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 आपले बरेच पोर गुलचेटे झालेत. जरा सावध व्हा. नशा भिशा काय करू ना मावा गोव्याची नशा करू नका. जर करत असताल कायम तर तुम्ही लगेच परत म्हणणार आपण हाटलीवर बसत होतो भजेपाव खात होतो. अरे कवर शेवटचं तुका म्हणे तुका म्हणे तेची बाळ तुका म्हणे ती पोटीची बाळ तुका म्हणे मी पोटीचे बाळ तुका म्हणे मी बाळ तुका म्हणे मी पोटीची बाळ तुका म्हणे मी पोटीची बाळ माझी पुरबा ब्रह्मीची आड माझी पुरबा ब्रह्मीची आड पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप माझी पूर्वा ब्रह्मीची आळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ पोटा पुरते हरले पाप पोटा येता पोटा येता पोटा येता हरले देवा माय बाबा हे ज्ञान देवा ज्ञान देवा माय बाबा ज्ञानदेवा माय बाबा हे ज्ञानदेवा 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 बसा बसा अजून 15 मिनिटं राहिलेत कीर्तनाचे. ज्ञानदेवा
खाली बसा भैरवी चाले खाली बसा महिला मंडळ कार्यक्रमाची शिस्त बिघडू नका खाली बसा एवढे गोड बोलूयात बसा खाली ए पोरी खाली बसा ऐ बसा महिला मंडळ खाली बसा चाल चालू उठले तुम्ही बसा खाली सर्वांनी थांबा पाऊसण्यास सारे गरे गम गरे गम सारे गप रे गब द सारे गा